टाकली मोहरी. नमस्कार मैत्रिणींनो, माझा पूर्ण व्हिडिओ बघा. भेंडी भेंडी आणि ही देशी गवार, गावाकडची गावरान. मी हिरव्या मिरचीची करणार आहे, हिरवी हिरवी कलरफुल. भेंडी कधी झाकायची नाही, भेंडी झाकली की चिकट होती आणि परतत राहायचं. अशी तडतडीत भेंडी केलेली छान लागते. नुसती जिरी मोहरीची फोडणी द्यायची आणि तेलात परतून घ्यायची, चांगली भाजून वापरून. आणि नंतर मग तिखट मीठ टाकायचं. तिखट आपल्याला हिरवी टाकायची असली तर हिरवी टाकायची. मसाल्याची करायची असेल तर मसाल्याची करायची. का तर हिरवी मिरचीची मिरची अगोदर जर टाकली तर खाली कढईला चिटकते, ठेकाना उठतो आणि मसाला करपतो आणि भेंडी कच्ची राहते. म्हणून भेंडी आधी परतून घ्यायची. ही माझ्या पद्धतीनं मी भाज्या करते. हलवत राहायचं सतत, म्हणजे चांगली परतली म्हणजे मग वाफलून छान होती. अशी ढिली पडती. आमच्या तर अशी तडतडीत आवडते बघा. भाजून भाजून चांगली ही करायची बघा. नुसती जिरी मोहरी टाकली तर चिटकायला लागते. आणि भेंडीला कसं थोडं जरी तेल टाकलं तरी पुन्हा तेल सोडती भेंडी. ते आत ओसून घेते, परत नंतर भाजी झाली की तेल सोडते. आता मी ही टाकायला लागली, ही टाकायली हळद. हळद वाटीतली संपली आहे माझ्या बी. हळद काढायची लक्षात नाही, हाय तेवढीच टाकली. आता राहू द्या. ही मिरची आणि लसूण, थोडीशी तिखट करणार आहे. 4च मिरच्या घातल्या. चवीनुसार मीठ. जशी आपण मिरची टाकली, 4च मिरच्या टाकल्या त्या, म्हणून थोडंसं मीठ.
बघा केवढी मोठी होती, परतून परतून वाफलून कशी झाली बघा. आणि अशी तडतडीत खायला बरी वाटते, अशी बरी वाटते म्हणजे छान लागती, टेस्टी. कुणी कोथिंबीर ही कुणी टोमॅटो घालतं, ही घालतं, पण आम्ही नाही घालत कधी. आणि थोडंसं कूट टाकायचं फक्त. हो, एकच चमचा मी कूट टाकले. थोडीशी कोथिंबीर. हो का, केवढी होती, किती झाली बघा. बघा लहान झाली का नाही, परतून परतून बारीक भाजून चांगली तडतडीत भाजली, छान होती. हाय मैत्रिणींनो, बघितलं ना माझी भेंडीची रेसिपी. आवडली तर कमेंट करा, काय चुकलं असेल तर सांगा मला. मी माझ्या पद्धतीने केली. पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघून कमेंट करा. आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.